आजचं म्हणजे सभेचं निमित्त फक्त एवढंच की आपल्याकडे जो बिबट्या आलेला आहे त्या संदर्भातले गैरसमज किंवा तुमच्याकडे असलेली माहिती, आम्हाला मिळालेली माहिती यांचं काहीतरी एकत्रित करून त्याच्यापासून आपल्याला कुठलाही धोका होऊ नये किंवा त्यालाही आपल्यापासून काही त्रास होऊ नये, त्याच्यामधला सुवर्ण मध्य कसा काढता येईल तो हा सगळा प्रयत्न आहे. तर त्याच्यामध्ये पाटील साहेबांनी खूप चांगली भूमिका घेतली आणि ते खूप पहिल्या दिवसाला मग सहकार्य करत आहेत आणि आजपर्यंत आम्ही या स्टेजला निवांत बसलेलो आहे. तर सर्वप्रथम हा जो बिबट आहे हा 1 महिन्याभरापूर्वी बातमी आली होती की कुंदाच्या रस्त्याला हा बिबट्या दिसला होता. तर ते पाठचाच भाग दिसल्यामुळे पूर्ण त्याची शहानिशा झाली नाही किंवा रस्त्यावर असल्यामुळे त्याचे माग किंवा ठसे वगैरे घेता आलेले नाही. परंतु आता गेले 4 दिवसापूर्वी जे खाली आणि आपलं खानपे याच्यामध्ये कुठल्या भाग पाईपलाईनच्या पलीकडे मला वाटतं ही पूर्व बाजू नाही ही पश्चिम आहे. तर पूर्व बाजूस तिथे एका शेतामध्ये ठसे आढळून आले. ते ठसांची आपण सायंटिफिकली मापं घेतली आणि ठसांवरून आम्हाला अंदाज लावता येतो की तो नर आहे का मादा आहे, त्याचं वय अंदाजे किती असेल. 2 पायाचं अंतर घेतलं तर तो किती छोटा मोठा प्राणी आहे. तर त्यानुषंगाने तो एक सिंगल प्राणी आहे आणि मादा असल्याची शक्यता आहे आणि चिखलामुळे ठसे असल्यामुळे ते जास्त पसरतात. तर त्या हिशोबाने तो साधारण 2-2.5 वर्षाचा प्राणी असावा असा अंदाज आहे. तर बिलकुल त्याच्या पूर्व बाजूस पहिल्यांदा त्याचा गावकऱ्यांनी व्हिडिओ घेतला आणि तो सोशल मीडियाला आला. त्यानंतर हा सगळा शोध मोहीम सुरू झाली. तर आमची जी सायंटिफिक पद्धत असते की नेमकं पुढे काय घडतं, त्याचा त्रास कोणाला होऊ शकतो आणि प्राण्याला काय त्रास होऊ शकतो या दृष्टिकोनातून पाहणी करायची असते. तर वन विभागाचं सर्वप्रथम काम असतं हे म्हणजे सर्व खाती ही आपल्या नागरिकांसाठी आहेत. तुमच्या सेवेसाठी आम्ही काम करतो. तर सर्वप्रथम जी सुरक्षितता असते ती आपल्या लोकांची पाहावी लागते आणि नंतर मग दुय्यम घटक म्हणजे आपले प्राणी वगैरे. जर तो जो बिबट्या समजा इथे नरसंहारच करत बसला तर आम्हाला त्याला पकडणंच आहे. आपण तोपर्यंत वाट बघायची का? तर तसं चित्र नसतं. आमचं पडद्यापाठीमागे स्टेप बाय स्टेप काम चालू असतं. सार्वत्रिकरित्या एक काम करता येत नाही कारण केलं तर जागेवर गोंधळ होईल, प्राण्याला पण इजा होऊ शकते. त्यामुळे गोपनीयरित्या आमचे बरेच आपल्यामधलेच घटक असतात ते आम्हाला माहिती देत असतात आणि ती सगळी माहिती एकत्रित करून आपण आपल्याला काय त्रास होणार नाही त्या दृष्टिकोनाचं नियोजन पुढे विभागातर्फे करण्यात येत असतं. तर आता याचा जो पॅटर्न बघितला आपण, आता प्रत्येकाचा स्वभाव वेगवेगळा असतो. आता जेवढे आपण इथे डोकी आहोत तर प्रत्येकाचा स्वभाव वेगवेगळा आहे, प्रत्येकाचे विचार वेगवेगळे आहेत. तसं या वन्य प्राण्यांचा पण तळ असतो. काही आक्रमक असतात, काही शांत डोक्याचे असतात. जसं वय वाढतं तसे स्वभावगुण बदलतात. जसं वय लहान असतं तसं स्वभावगुण बदलतात. तर या सगळ्या गोष्टींचा विचार आम्हाला या कार्यक्रमाच्या वेळेस हे काम करताना करावा लागतो. तर ते पायाचे ठसे बघून तर मी तुम्हाला आधी सांगितले की ते लहान पिल्लू आहे 2-2.5 वर्षाचं. 4 वर्ष झाल्यानंतर ते ॲडल्ट होतात. नंतर ते स्वतःची टेरिटरी मार्क करतात. तर हे कॅट फॅमिली असल्यामुळे मांजरकुळातला हा वन्य प्राणी आहे. ते मांजरकुळातले सगळे वन्य प्राणी हे एकटे राहतात. तुमचा वाघ राहिला, तुमचा बिबट्या राहिला, हे सगळे एकटे सिंगल जंगलामध्ये फिरतात. नर मादी फक्त मीटिंगच्या वेळेस एकत्र येतात. ते झाल्यानंतर परत ते वेगवेगळे होतात. 2 माद्या ॲडल्ट कधी एकत्र राहत नाही, 2 ॲडल्ट मेल कधी एकत्र राहत नाही. बरोबर. जेव्हा मादी प्रेग्नंट राहते आणि डिलिव्हरीच्या वेळेस ती एखाद्या गावापाशी येते. जंगलामध्ये 99% डिलिव्हर होत नाही. ती जंगलाच्या किनाऱ्याला गावाच्या जवळ पूर्वी डिलिव्हर होते. तिथे ती एका वेळेस 4-1 पिल्लांना 5 पिल्लांना जन्म देते आणि त्यावेळेस ती जास्त आक्रमक असते कारण साहजिक आहे. पिल्लांना कोणी उचलून नेलं, पिल्लांना कोणी खाल्लं मारलं तर त्याचं संरक्षण आणि तिचे झालेले उपास त्याच्यामुळे ती आक्रमक स्वरूपात असते. त्यामुळे व्यालेली मादी कधीही डेंजर असते. ती नशिबाने आपल्या परिसरात जवळपास कुठे दिसून येत नाही.
आणि मग हे पिल्लं ती 2 वर्ष साधारण सांभाळते. 2 ते 3 वर्ष ती त्यांचा सांभाळ करते. सांभाळ करताना ती त्यांना पूर्ण शिकवत असते की पिल्लांनी काय करावं, कसं वाढावं, कसं लपावं, कशी शिकार करायची, कसं लपायचं, दबा धरून कसं बसायचं, ह्या सगळ्या गोष्टी 2-2.5 वर्ष ती पिल्लांना शिकवत असते. आणि सेल्फ सस्टेन पिल्लं झाल्यानंतर ती मादी निघून. तर हा जो फिरणारा लेपर्ड आहे हा बहुतेक त्या स्वरूपाचा असावा. 2-2.5 वर्षाच्या घरातलं वय त्याचा अंदाजे आपल्याला पायांच्या ठिकाणावरनं त्या 2 पायांच्या अंतरावरनं वाटतं. तर हा जो इथे टेरिटरी मार्क करत असणार आणि याला आता इकडनं आपण पकडलं तर ही टेरिटरी खाली होणार. मग त्या ठिकाणी कोण येणार, बाजूच्या टेरिटरीतला प्राणी त्या ठिकाणी येणार. मग त्याला काहीच माहीत नाही आहे. मग परत तो सगळ्यांना दर्शन देणार आणि परत तो कॉन्फ्लिक्ट चालू राहणार, संघर्ष चालू राहणार. परत बिबट्या दिसला, परत बिबट्या दिसला, परत बिबट्या दिसला. तो हा टायमिंग जो असतो की आता हे वातावरण पावसाळी आहे आणि जंगल पण हिरवं झालेलं आहे, शेतीमध्ये सगळी लागवड झालेली आहे, त्यामुळे शेतही सगळी हिरवं झालेली आहे. तर त्याच्या नजरेमध्ये आपले सातबारे त्याला माहीत नाही, त्याला लिहिता वाचता येत नाही, त्याला आपली कुठलाच संकल्पना माहीत नाही. त्याच्यामुळे इथे हिरवं, हे हिरवं, इथे लपायला तो सगळीकडे वावर इझिली करतो. कारण आता त्याला लपायला जागा भरपूर असतात. पाणी प्यायला तर ठिकठिकाणी पाणी असतं आणि त्याचं जे खाद्य असतं त्या खाद्यामध्ये हा उंदीर पण खाणार, हा घुशी पण खाणार, हा खेकडे पण खाणार. त्याच्यामुळे हा अगदी म्हणजे लाईट वेट पण त्याला काही खायला मिळालं तरी त्याचं भागतंय. त्याच्यामुळे मोठी शिकार करून हा काहीतरी खाईल आणि परत 8 दिवसांनी परत शिकार करेल हा प्रकार नाही. जनरली सायंटिफिकली पाहिलं तर प्राण्याच्या वजनापेक्षा 10% विथ बोन खाणं हा प्राणी खात असतो. कुठलाही मांसाहारी प्राणी. म्हणजे 200 किलोचा वाघ असेल तो 20 किलो विथ बोन असलेलं मांस खाणार दिवसाला. एक शिकार केली समजा गायची तर 3 दिवस खाणार, तिसऱ्या दिवशी सोडून देणार. आणि मग ही सोडलेली शिकार खायला मग कॅव्हेंजर प्राणी जे मेलेल्या प्राण्यांवर उपभोग करतात. तुमचा तरस झाला, लांडगा झाला, कोल्हा झाला, हे प्राणी मग ते उरलेली शिकार साफ करतात. तर हे सगळं जैविक साखळी आहे, एकावर एक गोष्ट लागून आहे. तर आपला जो हॅबिटॅट आहे हा बिबट्याला अतिशय पोषक आहे. फक्त तुमचं खांडके गाव नाही, पूर्ण तानसा अभयारण्य, पूर्ण ते पिसे डॅम, शहापूर हा एकदम समृद्ध अधिवास आहे, बिबट्यासाठी पोषक अधिवास. तर या हॅबिटॅटमध्ये ऑलरेडी तृणभक्षक प्राणी भरपूर आहेत. त्याच्यामध्ये बेकर आणि सगळ्यात इंडेंजर स्पेसिस म्हणजे चौसिंगा हा पण आपल्या जंगलांमध्ये आढळतो. 4 हेड अँटिलोप त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात. त्याच्यानंतर सांबर काही प्रमाणात आहेत, निलगाई भरपूर प्रमाणात आहेत आणि ससे, रानडुकरं हे खूपच प्रमाणात आहे. तर हे शिकार त्यांना इझी आहे जंगलामध्ये असताना करायला, कारण त्याचं प्रमाण जास्त आहे. पण या वातावरणात काय होतं, त्या प्राण्यांचं पण लपन वाढतं. त्याच्यामुळे मग हे प्राणी या सीझनमध्ये भेटणाऱ्या इझी शिकारीकडे वळतात. मग त्याच्यामध्ये घुशी वगैरे, उंदरं वगैरे, खेकडे वगैरे हे प्राणी त्यामध्ये येतात. आणि आपल्या दृष्टिकोनाचा विचार केला, जे आपण लहानपासून ऐकलेला आहे की बिबट्या हा माणसाला खाऊ शकतो, तो साहजिक आहे, खाऊ शकतो कारण तो मांसाहारी प्राणी आहे. तर याची जी शिकारीची संज्ञा आहे त्याच्यामध्ये त्याचे आयसाईट जी आहे, म्हणजे मी ते बिबट्या आहे समजा, तर माझ्या डोळ्याच्या हाईटला ते 2-2.5 फुटाचा जो काही उंचीचा चौकोन होईल, त्या चौकोनातला प्राणी हलणारा तो त्याचं भक्ष्य. म्हणजे बिबट्यासमोर जाऊन मी बसलो, बिबट्या माझ्या पाठीमागून हल्ला करणार. बिबट्या म्हणजे कुठल्याही कॅट फॅमिली पाठीमागून हल्ला करते, समोरून हल्ला कधीच करत नाही. तर तो माझ्या पाठीमागून हल्ला करणार आणि मला तो भक्ष्य म्हणून खाणार. माणूस म्हणून तो खात नाही आहे, मी त्याच्या प्रेबेजच्या हाईटला गेलो म्हणून तो माझ्या हल्ला करणार आहे. मी जो उभा राहिलो की तो परत सावध होणार, तो माझ्या हल्ला नाही करणार. ओके, हे समजलं सगळ्यांना. आता समजा मी बिबट्या आहे आणि मला तुम्ही लोकांनी घेरलं आहे, तर मी काय करणार, बिबट्या काय करतो, या सगळ्या मॉबमधलं सगळ्यात वीक टार्गेट शोधणार आणि त्या वीक टार्गेटवर तो अटॅक करणार. अटॅक करणार म्हणजे काय करणार, त्याला फक्त पंजे बिंजे मारणार, त्याला ढकलणार आणि तो पळून जाणार.
त्याच्यामुळे बिबट्या तुम्हाला कुठे दिसला तर त्याला असं कॉर्नर करू नका, म्हणजे त्याला कुठेतरी असं दाबू नका, त्याला मोकळं सोडा, तो आला तसा निघून जाणार. बरोबर. जर बिबट्या नरभक्षक असता, त्याला माणसांची शिकार जर आवडीची असती, तर त्याला येऊन इथे 1 महिना झाला, एका महिन्यात 30 दिवस, 30 दिवसातनं 5-30 शिकार तिने केल्या असत्या. एकही शिकार तिने अजूनपर्यंत केलेली नाही. ना कुठला कुत्रा गेलाय, ना कुठला कोंबडा गेलाय, ना कुठला माणूस गेलाय, ना मुलगा गेलाय. बरोबर. तर आतापर्यंत आपण सगळे सेफ झोनमध्ये आहोत, की आतापर्यंत त्याचा स्वभाव हा सर्वसामान्य जंगली प्राण्याप्रमाणे जंगलात वावरल्यासारखा वावरतोय. तो वस्तीमध्ये येऊन इथे काही उपद्रव करायचे त्याचे सिम्पटम किंवा लक्षणं अजूनपर्यंत कुठलेच दिसत नाही आहे. तरी पण आपल्याला काही होऊ नये किंवा आपल्याला त्याचा स्वभाव माहिती पाहिजे, त्याची सामना करता आला पाहिजे, म्हणून आपण आजचा हा कार्यक्रम आयोजित केला, की जेणेकरून समजा लेपर्ड तुमच्या समोरासमोर आला किंवा गावापाशी आला तर आपण काय काय गोष्टी केल्या पाहिजे. तर सर्वप्रथम त्याला कॉर्नर करू नका, त्याच्यावर अटॅक करू नका, कारण ज्याच वेळेस तो अटॅक करणार, कुठल्याही प्राण्याची मेमरी खूप शार्प असते. एखादी गोष्ट आपण विसरतो, पण प्राणी कधी विसरत नाही, तो कधी ना कधी बुमरॅक तुमच्यावर करणार. त्यामुळे त्याला इजा होईल, त्याला उत्तेजना मिळेल असं कुठलंही कृत्य तुमच्याकडनं झालं नाही पाहिजे. ना काठी फेका, ना काही करा, का त्या तोंडावर बॅटरी मारा, काहीच नाही करायचं. तुमच्या प्राणी आणि तुमच्यामधलं अंतर हे 30-40 फुटापेक्षा जास्त ठेवायचं. तो परस्पर पुढे येऊन निघून जाईल किंवा मागे जाऊन निघून जाईल, तो तुम्हाला सामना करायला येणारच नाही. बरोबर. प्राण्याला बघायला आपल्याला 1000 डोळे पण कमी पडतील, पण तो 2 डोळ्यांनी 1000 लोकांना रोज बघतो, कारण त्याच्यामध्ये लपून बसण्याची क्षमता आहे, त्याच्यामध्ये कुठलीही अडगळीच्या जागेमध्ये जाऊन बसायची त्याच्यामध्ये क्षमता आहे. आपल्यापेक्षा काही पटीने फास्ट पळण्याची त्याच्यामध्ये क्षमता आहे. आपल्या नाकापेक्षा त्याचं नाक 1000 पटीने पॉवरफुल आहे. आपल्या नजरेपेक्षा आपल्याला दिवसा बघू शकतो आपण, तो रात्री पण तेवढंच क्लिअर रात्री बघू शकतो, कारण तो निशाचर प्राणी आहे. म्हणून तर दिवसा दिसत नाही असलेही भाग नाही, तो दिवसाही बघू शकतो आणि रात्रीही बघू शकतो, अगदी लक्ष उजेडासारखं. त्याच्यामुळे तो आपल्याला कुठूनही कसंही रोज बघतोय तुम्हाला तो, पण त्यात तुम्हाला त्रास द्यायची इच्छा नाही, त्यात तुमचं काही पडलेलं नाही, तो त्याची लाईफ एन्जॉय करतो. बरोबर. म्हणजे तो आपल्या वाटेला माहिती असून पण येत नाहीये, त्यामुळे आपण माहिती होऊन त्या वाटेला जायची गरज नाही. आपल्याला भीती वाटते कारण तो प्रकार नवीन आहे आपल्यासाठी, तो आपला जीव घेऊ शकतो म्हणून ती मनात आपली किंतु असतो किंवा भीती असते. ती भीती आता नाही ठेवायची, कारण त्या तुम्हाला काय करायचं असतं ती करून मोकळा आला असता. एखादी कोणादी केलं असतं. प्रत्येकदर्शी लोक जवळजवळ 7-8 लोकांना प्रत्यक्षदर्शी आहेत. कालची पण घटना आहे, परवाची घटना आहे, 4 दिवसापूर्वीची घटना आहे. तर हे त्याचा स्वभाव जो आहे तो शांत आहे आणि त्याला कुठेही हल्ला करायची इच्छा नाही आहे. तो फक्त त्याचा टेरिटरी मार्क करायला आला असेल किंवा अजून काही त्याचे दिनक्रम असतील, कारण जो पहिल्या ठिकाणी जो व्हिडिओ आला आहे त्याच्या बिलकुल ऑपोजिट जंगलच आहे. तो जंगलातला पण राहणारा प्राणी असेल, खाली आला असेल, 8-10 दिवस होईल निघून जाईल. ओके. तर याच्यामध्ये जी पहिल्या दिवशी जी घटना बघायला मिळाली, दुसऱ्या दिवशीचा आवाज आला, तिसऱ्या दिवशी त्या घरात जाऊन म्हातारी आजी पाठीमध्ये दात घासत बसते, तिथे जाऊन तो बसला होता. मुलांनी बघितलं, मुलांनी त्या आजीला आतमध्ये घेतलं आणि तो नंतर पळून गेला. तर तेवढ्या ती एक घटना थोडीशी मला प्रॉब्लेमॅटिक वाटते किंवा थोडीशी आपण टेन्शन घ्यावं असं वाटतं, कारण हा प्राणी टार्गेट करतो आणि शिकार, त्यानंतर मग त्याचं प्लॅनिंग करतो आणि मग त्यानंतर तो शिकार करतो. तर जो वॉचवर असेल आणि ते घर पाठीमागच्या बाजूला आहे आणि त्याचं पहिलं स्पॉट त्याच दिशेला सापडला होता. व्हिडिओ जो आहे तो त्याच समोर शेतातनं घेतलेला आहे, तो घेतला फक्त पाईपलाईनवरून. तर अशा वेळेस तो जर पाठीमागच्या भागात जर तो वॉच करू शकतो तर तो ह्या गावाच्या पूर्ण सभोवताली तो फिरू शकतो, कारण तेवढं अंतर 400 मीटरचं आहे, तिथून एवढं अंतर 600 मीटरचं आहे. पूर्ण गावाची पेरी मोजून काढली ती 500 मीटरची आहे.
मग लागून खालिंग गाव आहे, त्यानंतर लागून 500 मीटर 800 मीटरवर कुंदाज गाव आहे. तर त्याला ते एका दिवसात फिरण्यासारखे ती गाव आहेत. आणि हा प्राणी दिवसाला नाही म्हटलं तरी तुमचं 100-125 किलोमीटर सहज चालू शकतो. त्याच्यामुळे तर तेवढं चालणं येणं त्याच्यासाठी काही विशेष गोष्ट नाही. फक्त आपल्या घराच्या समोरची स्वच्छता असते ती पाठीमागे नसते. जेवढ्या लाईट आपल्या घरात समोर असतात तेवढ्या लाईट्स पाठीमागे नसतात. त्याच्यामुळे अपघात घडण्याचे चान्सेस जास्त असतात. त्याच्यामुळे घराच्या पाठीमागे स्वच्छता ठेवा. अनावस्थ वाढलेले ते गवत असेल ते काढून टाका. आणि जेवढे लाईट तुम्ही पुढे ठेवताय वापरण्याच्या एरियामध्ये तेवढे लाईट्स पाठीमागे पण ठेवा, की जेणेकरून तो आला तर तुम्हाला त्याचं आल्याची लक्षणं कळतील. या प्राण्याला एक उग्र वास असतो, तो वास तुम्हाला लगेच येईल. जर तुम्ही आला तर एक उग्र वास तुम्हाला येणार 100% जवळपास. गावातली कुत्री इकडे तिकडे भुकायला लागते. तर त्याच्यावरून समजायचं की जवळपास कुठला तरी प्राणी आहे. आपल्या घरात जर पाळीव प्राणी असतील ते घरामध्ये ठेवा, ते पडवीमध्ये ठेवू नका. नाही तर त्यांच्या वासावर तो पडवीमध्ये येईल आणि तुम्ही जर काय प्राण्यांचा आवाज झाला म्हणून बघायला याल तर प्राण्यांसोबत तुम्ही पण अडचणीमध्ये याल. त्याच्यामुळे पूर्णपणे बंदिस्त स्वरूपातच तुमचे पाळीव प्राणी आतमध्ये ठेवा. गाई म्हशी असतील त्यांच्यावर तो हल्ला करणार नाही, त्यामुळे तिथे काही टेन्शन घ्यायची गरज नाही. पण कुत्रा असेल किंवा तुमच्या घरातले कोंबड्या असतील तर ते तुम्ही घरात ठेवलेल्या जास्त उत्तम, की जेणेकरून त्या तिथे आतमध्ये येता नाही आलं पाहिजे. तर तुम्ही त्याचं इकडचं खाण्याच्या गोष्टी बंद केल्या तर त्याला समजणार की ते काहीच नाही आहे आपल्याला, फक्त लपवायला आहे. तर तो दुसरीकडे त्याचं मार्गक्रमण करणार आणि जे काही आपलं टेन्शन आहे ते आपलं टेन्शन निघून जाणार. बरोबर. रात्री अपरात्री जेव्हा तुम्ही बाहेर पडता तेव्हा तुम्ही बाहेर पडताना 2-4च्या समूहाने पडायचं आणि मागे पुढे दोन्हीकडे बघायचं. जर तुम्ही दिवसा शेतामध्ये काम करता तर 4च्या समूहाने करायचं. पण एकमेकांकडे सगळ्यांनी लक्ष ठेवायचं, किंवा एकाने उभं राहून लक्ष ठेवा आणि बाकी तिघांनी काम करा. तर असं प्रत्येकाला मदत करूनच तुम्हाला ते काम करावं लागेल. कारण तुम्ही जेव्हा सगळं काम करणार, खत काढणं किंवा गवत काढणं, तर तेव्हा तुम्हाला वाकावं लागेल. वाकलं की तो तुम्ही त्याच्या शिकारीच्या प्रेमिसमध्ये डेफिनेशनमध्ये येतात. मग तो हल्ला टाळण्यासाठी तुम्हाला एकमेकावर लक्ष ठेवण्याची पर्याय नाही. जर तुम्ही तिथे काम करता 2च लोक आहेत 3च लोक आहेत तर सोबत फटाके घेऊन जा, लवंगी माळा वगैरे, त्या फोडल्या तरी तो आवाजाने पळून जाणार. कारण तो लाजाळू प्राणी आहे, भित्रा पण आहे तेवढं. त्याच्यानंतर तिथे फटाके तुमच्याकडे सुंदर नसतील, डबे वाजवा, तुझ्या आवाजाने पळून जाईल. आणि जेव्हा तुमच्यासोबत सुद्धा लहान मुलगा असेल आणि समोर तुम्हाला रस्त्याने चाललेत तुम्ही ह्या गावातून त्या गावात, समोरून तू आला तर सगळ्यात पहिले काय करायचं, लहान मुलं उचलून तुझ्या कडेवर यायचं. मुलाची उंची वाढली, त्याच्या प्रेपेटच्या बाहेर मुलगा गेला तो तिकडनं रिटर्न होऊन जाईल. तो समोर त्या मुलावर हल्ला करणारच नाही. त्याच्यामुळे त्याच्या प्रेबेसमधल्या ज्या गोष्टी आहेत त्या जर आपण सांभाळल्या 2.5 फुटाच्या चौकटीतल्या, तर मग आपल्याला त्याचा काही त्रास नाही. याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे काही प्रश्न असतील ते विचारू शकता. आणि समोर उभा आहे तो बसलेला आहे, तुमचा जो हल्ला करणार नाही. काय प्रसंग होता, तो काय तिकडनं तो निघून जाईल. आपण काहीच नाही करत, आपण काहीच नाही करायचं, काहीच करायचं नाही. सेफ डिस्टन्सहून तुम्हाला थांबायचं त्यासमोर. इथे तुम्ही चांगलं उदाहरण देतो. आता आम्ही नॅशनल पार्कमध्ये होतो तर 4-5 माझे 2 वर्ष पण नॅशनल पार्कमध्ये होते. तर नॅशनल पार्कमधनं भांडूपला यायला एक आतला रस्ता आहे, तो पूर्ण जंगलामधनं येतो. आणि जगातले सगळ्यात जास्त जर प्राणीवरच एरिया म्हटला म्हणजे मांसाहारी प्राण्यांचे एरिया तर तो नॅशनल पार्क आहे. आज नॅशनल पार्कमध्ये नाही म्हटलं तरी 52पेक्षा जास्त लेपर्ड आहेत जिवंत ॲडल्ट, आणि प्रत्येकाचे फोटो काढून आपण ओळखून ठेवलेले. तर एवढे छोट्या भागामध्ये 52 लेपर्ड हे जगातली सगळ्यात जास्त संख्या. आणि तेवढ्या बिबट्यांच्या ह्याच्यातनं आपल्याला बाईक घेऊन जायचं आहे तर माझ्याही बरेच वेळ आले, आमच्या लोकांचे बरेच समोरासमोर लेपर्ड येऊन बसलेला आहे. 15-15 मिनटं 20-20 मिनटं अर्धा तास उठतच नाही आहे. पण काय नाही, तुम्ही सेफ डिस्टन्स मेंटेन करून उभे राहा, तो तुमचा हल्ला करत नाही. त्याला जर पाठ दाखवली तर तो तुमचा तो पाठलाग करू शकतो.
तर त्याला तुम्ही दिवसून त्याच्या अंगावर गाडी घातली तर तो तुम्हाला सेल्फ डिफेन्समध्ये तुमच्या अटॅक करू शकतो. त्याच्यामुळे 15-30 फुट जर सेफ डिस्टन्स तुम्ही ठेवलं तो स्वतः उठून निघून जातो. हा आमचा प्रॅक्टिकल अनुभव आहे. साधारण सर किती दिवस परिसरामध्ये राहू शकतो तो? आता महिनाभर तो कुंदास खाली आणि ह्या भागात फिरतोय. हा सर त्रिकोणातच तो आहे. म्हणून मी साहेबांशी बोलून ठरवलं की आधी आपल्या लोकांशी बोलू, कारण 1-1.5 महिना साधारण तो वास्तवात राहतो. जसं तुमचं लपण संपेल त्याचं किंवा वर्दळ वाढली तर तो परत निघून जाईल जंगलामध्ये. कारण हे त्याचे टेरिटरी करण्याचं गावामध्ये टेरिटरी कधी करत नाही. टेरिटरी कुठे करणार? जंगलामध्ये करणार. म्हणजे एका डोंगरात नाही राहणार तो. हा पूर्ण दिंडीगड, पिसे डॅम, तिथे तानसा हा पूर्ण एरिया एकच लेपड कव्हर करेल जर इथे तिने वास्तव्य केलं तर. 100% खांडपे गावात राहणार नाही बरेपर्यंत. म्हणजे 1-2 महिने ह्या गावात, 1-2 महिने अजून दुसऱ्या कुठल्या कासवांमध्ये असं तो शिफ्ट करत असतो. तर मांसाहारी प्राण्यांमध्ये तरच हा छोट्या काही कोणाला शंका न्यूज तर पहिल्यांदा सुरुवात झाली कालची व्हायरलची का त्याच्यामध्ये बघा तो तुम्ही आवाज आहे. हा आवाजाची ऐकली असेल ना ऐकली. कदाचित. कसं वाटतं तुम्हाला? ती जवळ आहे का लांबून आहे? अत्यंत जवळ आहे. अत्यंत जवळ. फार पडतो 4-5 फुटावर. ते दिसायला पाहिजे ना त्याने. रस्त्याच्या खाली आहे ना, तिथे त्यांनी रस्त्यावर व्हिडिओ घेतला, गाडीत बसून घेतलं. हा मग त्यांना आवाज क्लिअर आलेला आहे. 5 फुटावरून घेतलेली 5-6 तो फुटावर. आवाज भरपूर आहे नाही. चालेल. तर याच्यामध्ये आम्हाला आपली मदत अशी लागेल. आता ठीक आहे, आता अजूनपर्यंत काही अप्रिय घटना काही नाही, त्या घडू पण नाही त्याचा आपला प्रयत्न होतो. याच्यामध्ये अफवा भरपूर येतात. तर याच्यामध्ये काय आहे, आता पाटील साहेबांना आपण एक घटक प्रमुख बनवू ह्या गावाचा, बरोबर. की कुठली तुम्हाला बातमी कळाली की तुम्ही आधी पाटील साहेबांना सांगायची, बरोबर. त्यांच्याकडनं ती आमच्याकडे येईल किंवा तुम्ही डायरेक्ट आम्हालाही सांगितले तरी चालेल, पण आम्हाला सांगितलं तुम्ही पाटील साहेबांना सांगितली पाहिजे. म्हणजे पण रिपीटेडली ती गोष्ट नको, बरोबर. म्हणजे आम्हाला काही मेसेज आला तर आम्ही यांना सांगू, मग हे तुम्हाला सांगतील की ते खरं आहे का खोटं आहे की काय. तर अशा वातावरणात जे समाजातले घटक असतात, काही समाजकंटक असतात, त्यांना मजा येते निगेटिव्ह काहीतरी पब्लिसिटी करायला, काहीतरी भलतंच पिल्लू सोडून द्यायचं, लोकांना घाबरून ठेवायचं किंवा काही चुकीच्या दंतकथा सांगत राहायचं आणि अजून लोकांमध्ये गैरसमज पसरवायचे. तर तशा गोष्टी होता कामा नये. तुम्ही सगळे सज्ञान आहात, सगळे क्वालिफाईड मला वाटत आहे आणि दिसता पण आहे. तुम्ही चांगले ओळखतो, काही वकील आहेत, काही ग्रॅज्युएट आहेत. तर आपण सायंटिफिक याच्याने जाऊया. म्हणजे मी काय तुम्हाला सांगतो आहे हे काही माझं ऐकलेल्या गोष्टी नाहीत, मी प्रॅक्टिकली त्या गोष्टी केलेल्या आहेत. मी 17-18 वर्ष मी नॅशनल पार्कमध्ये काम केलेलं आहे. मी बिबट्यावर सेपरेटली 4 वर्ष काम केलेलं आहे. त्या बिबट्यासाठी मी वेगवेगळ्या राज्यातसुद्धा शिकवायला आणि या सगळे इश्यूज कसे मॅनेज करायचे ते शिकवायला पण गेलेलो आहे. त्याच्यामुळे बऱ्यापैकी नॉलेज मला ह्या नॅशनल पार्कच्या बाबतीमध्ये, बिबटच्या बाबतीमध्ये आहे. तर तसा एरिया बदलतो तसं पॅटर्न्स थोडेफार बदलू शकतात. तर ते समजणं एवढं नॉलेज आपल्याला आहे. तर तुम्ही जी तुम्हाला माहिती मिळते जेन्युअन, तर ती तुम्ही फिल्टर करून प्रॉपर माहिती आमच्यापर्यंत पोचवायचं काम करा. म्हणजे पुढचा निर्णय घ्यायला आपल्याला बरं पडेल. तो जर वारंवार इथे पुढचे 6 महिने इथेच राहत असेल तर मग आपला निर्णय घ्यावा लागेल. तो जर म्हाताऱ्या माणसांना जरी अट्रॅक्ट होत असेल तर मग 100% आपला निर्णय घ्यावा लागेल. तो जर शाळेच्या टायमाच्या मुलाला तर मुलं जातात त्याच टायमाला जो रस्त्यापुढे बाजूला बसत असेल तर आपल्याला कॉल घ्यावा लागेल, बरोबर. तर हे जे काही बाकीच्या गोष्टी आहेत की कधी त्याला आपण उचलायचं किंवा कधी आपण त्याच्यावर काम करायचं प्रॅक्टिकली, तर ते मला तुमच्याकडनं ही सगळी माहिती सटीक येईल त्यावेळेस तो निर्णय घेता येईल. म्हणून सगळ्यांनीच बिबट्याच्या मागे लागायचा हाही विषय नाही आहे. ॲक्सिडेंटली माहिती ॲक्सिडेंट कुठेतरी होतो, माहिती मिळते, ती खरी का खोटी फक्त एवढी खात्री करायची आणि खरी असेल तर ते आमच्यापर्यंत पोचवायची किंवा कन्फर्म करून घ्यायची. कुठलाही अफवा गैरसमज कुठेही पसरायचा नाही, बरोबर. घराच्या मागे ज्या पडव्या आहेत त्या बंदिस्त ठेवा, नाही तर मग एकदम ओपन ठेवा, ते लाईट लावून ठेवा.
की तुम्हाला ते दिसलं पाहिजे. लाईट लावल्यावर सगळं बाजूचं कोय आणि गोबी तुम्हाला दिसले पाहिजे. समजा याच्या खाली आहे ना, याच्या खाली पण तो लेपट जाऊ शकतो. मांजर आहे ना आपली मांजर, तिचं डोकं एवढंच असतं ना, तर मांजरीचं डोकं ज्या होलमधून पास होतं त्या होलमधून पूर्ण बॉडी पास होते. आणि ही जंगली मांजर आहे, त्यामुळे हिचं स्कल समजा एवढं असेल डोकं, तर एवढ्या होलमधनं पण ती अख्खं बॉडी पास करून पलीकडे जाणार. मग तो पाईप असला काय आणि खिडकी असेल काय, तुमच्या खिडकीला एक्झॉस्टचं होल जरी असेल आणि एक्झॉस्ट पंखा नसेल, तिकडनं पण तुमच्या घरातून बसेल. त्याच्यामुळे आपापले घरं चेक करून घ्या की पाठीमागच्या बाजूने किंवा पुढच्या बाजूने असं कुठलं होल आहे का की तिकडनं कुठला प्राणी आतमध्ये येऊ शकतो का. ते काठ्या वगैरे लावून किंवा बोळे वगैरे टाकून ते पॅक करून टाका. कुणी किंवा कोणाच्या घरात तो घुसून तिथे काहीतरी अप्रिय घटना घडणार नाही. पण गोष्ट आहे आणि आम्ही बिबट्यासोबत राहतो ही अभिमानाची पण गोष्ट आहे. तर ते तुम्ही ठरवा. सध्या दहशतीचं वातावरण आहे. किसमी कितना है जाऊ. हा सध्या फर्स्ट टाइम मी एक्सपिरियन्स आहे ना, त्याच्यामुळं घाबरलेली जास्त आहेत लोक. याच्या आधी कधी ऐकलं नव्हतं. तुम्हाला आता बिबट्या दिसतोय, प्राणी जर येतो ना, बिबट्या दिसतोय तुम्हाला म्हणून तुम्हाला घाबरायला होतंय, बरोबर. पण कुत्रा देखील डेंजर आहे. कुत्रा नाही घाबरत. नेहमी आपल्या बिबट्या तुमच्या अंगावर कधी येऊन भुकतो, बरोबर ना, कधी येऊन चालतो. कुत्रा नाही घाबरत. माझे मला गावच्या पोलीस पाटलांनी मेसेज केला व्हॉट्सअपवर, कोणी शिराण केलं पाहिजे. निसर्ग आपल्याला सगळं काही देतो, आपण पण निसर्गाला दिलं पाहिजे. म्हणून आपण मी तुम्हाला आपला जीव द्यायला सांगत नाही, त्यासोबत आपण राहायला शिकलो तर तो आपल्यासोबत राहू शकतो. आणि बिबट हा प्राणी आतापर्यंत जंगलात तेच राहिलेलं नाही. हा जंगल आणि गावाच्या मधूनच राहिलेला प्राणी. अगदी तुम्ही उत्तराखंड पासून घ्याल, जिम पासून घ्याल तर आपल्या कर्नाटकपर्यंत गाव आणि गावाच्या मध्ये बिबट्या. आणि जंगलामध्ये काय वाघ, काही ठिकाणी सिंह. सिंह सगळ्यात ताकदवर प्राणी. 2 नंबर वाघ पट्टेरी, 3 नंबर आपला बिबट्या, 4 नंबर चिता. चिता नामशेष झाला, तो आपल्याकडे नाही. तर बिबटमध्येच एक काळा बिबट आणि आपला हा ऑरेंज बिबट टिपकेवाला, हे 2 प्रकारचे आपल्याकडे मिळतात. त्याला ब्लॅक पॅन्थर म्हणतात आणि याला लेपर्ड म्हणतात. तर हे 2 आपल्या महाराष्ट्रामध्ये सावंतवाडीपासून फार पेंचपर्यंत नागपूरपर्यंत आहेत. आणि कोकणात पण आहे, विदर्भात पण आहे, मारवाड्यामध्ये पण आहे, तर पश्चिम महाराष्ट्रात पण आहे. म्हणजे सगळ्या महाराष्ट्रामध्ये लेपर्ड हा कॉमन आहे. आणि लेपर्ड हा असा प्राणी आहे की तो कन्याकुमारीपासून हिमालयापर्यंत सगळ्या ठिकाणी राहू शकतो. अत्यंत ॲडॅप्टेबल, म्हणजे स्वतःला त्या परिस्थितीशी अनुरूप करून घेणारा प्राणी आहे, बरोबर. त्याच्यामुळे त्याला कसे वातावरण असेल तो त्या ठिकाणी जाऊन ॲडजस्ट होतो आणि त्याचा उदरनिर्वाह चालू करतो. प्राण्यांच्या गरजा 2च, एक अन्न आणि एक निवारा. जे अन्न भेटलं त्या ठिकाणी तो राहणार, जिथे निवारा भेटला तिथे तो मुक्काम राहणार. हा दिवसाला 120-130 किलोमीटर फिरतो. त्यामुळे आज ह्या गावात नंतर तो भिवंडी, नंतर मग डायरेक्ट मुंबई, नंतर डायरेक्ट तो तिकडनं वाशी. तर ते काही आजचे वाटायला नको. त्यांची टेरिटरी मोठी असते, तर 20 किलोमीटर 25 किलोमीटर स्क्वेअर किलोमीटर अशी मोठी यांची टेरिटरी असते. त्यामुळे ते लांब लांब पल्ल्याचे प्रवास करत असतात. त्यामुळे आज बिबट दिसेल इथे, मी आज फोटो घेतला, दुसऱ्याची पण फोटो आला तर त्या बिबट्याचा असण्याची गॅरंटी नाही. त्याच्यामुळे गंमत कशी असते, टेरिटरीमध्ये मध्ये नराची टेरिटरी असते, साईडला माद्यांची टेरिटरी असते. 2 माद्या एकत्र येत नाही, त्या सेपरेट स्वतःची टेरिटरी. जसं ते ह्या घराचं संरक्षण हे करतील, त्या घराचं संरक्षण त्याचे मालक करतील, तसं त्यांचं असतं. ही टेरिटरी नर सांभाळेल. आणि मग ह्या टेरिटरी सांभाळताना ते स्प्रे मार्किंग करतात. कधी स्कॅट टाकतात, माती फोडणार, स्कॅट टाकणार, परत माती टाकून देणार. कधी नखाने वरखडे मारणार झाडांमध्ये, तर जमिनीवर वरखडे मारणार.
तर जेव्हा मादी जाते सुखी टेरी तेव्हा तिला समजतं की ते नर येऊन गेलं. मग ती पण तिथे स्प्रे करणार. परत तिथे नर आला किंवा त्या मादीला समजलं की ते नराने स्प्रे केला आणि तो हिटवर आहे, तर ती त्याला फॉलो करणार. जर नराला समजलं ही हिटवर आहे तर तो तिला फॉलो करणार. मग त्या ठिकाणी मीटिंग होणार. मीटिंग झाल्यानंतर हा परत त्याच्या मोटिवेटेड येणार. त्यांचं 90 दिवसाचा पिरियड असतो. 90 डेज नंतर ती डिलिव्हर होणार. मग तेव्हा नराजवळ ती राहणार नाही. डिलिव्हर झाल्यालाच ती निघून जाते. मादीला जेव्हा पिल्लं होतात त्या पिल्लांमध्ये समजा नर असेल आणि नराला समजलं की नर त्या पिल्लाला खाऊन टाकणार. कारण काय, भविष्यात त्याला तिथे त्याच्या कॉम्पिटिशन नको आहे. त्याच्यामुळे फक्त तो माझ्याच तिथे फक्त वाढू देणार पिल्लं. त्यामुळे माझी काय करते, सगळ्या पिल्लांना घेऊन नरापासून लांब जाऊन ती डिलिव्हर करणार. मग डिलिव्हर करताना तर कसं सोपी शिकार भेटली पाहिजे, जंगलातल्या प्राण्यांची पण त्रास द्यायला नाही पाहिजे, तर नराने पिल्ला खाल्ली नाही पाहिजे. मग सोपी जागा म्हणजे गावाजवळ आहे. गावाजवळ याची शिकार पण मिळते आणि संरक्षण पण मिळतं. मग आज या गावापाशी, त्या गावापाशी, परत त्या गावापाशी असं करत करत ती 2 वर्ष काढत. मग परत 2 वर्षानंतर जंगलात. तर ही यांची सायकल एक कंटिन्यू चालू असते. त्याच्यामुळे वारंवार एकाच ठिकाणी एक बिबट नसतो, तो बदलत असतो. कुठेही जागा हा बदलत असतो. त्यामुळे तुम्ही जेवढं त्यामध्ये घुसाल तेवढं तुम्हाला एक नवीन 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 त्यात अनुभव, इंटरेस्ट वाढत जाणार. भीती गेली की अजून वाटते तुम्हाला? आता गेली सांगितलं. उभ्या माणसावर बिबट हल्ला करत नाही. बिबट हा पाठीमागून हल्ला करतो. तुम्ही जर बसलेला असाल तर तुम्ही त्याच्या शिकारी आहात, त्यामुळे तुम्ही बसायचं नाही. एक बसला तर दुसऱ्याने पाठीमागे लक्ष ठेवायचं. बरोबर, हा पाठीमागून हल्ला करून पाठीमागून येणार, ते तिरबा येणार. एकाने लक्ष ठेवल्यानंतर दुसरा माणूस सहज काम करू शकतो. लहान मुलं असतील त्यांना कडे उचलून घ्या. अंधारात लहान मुलांना पाठवू नका. मोबाईलला गाणी लावायची. हां, तुम्ही मॉप आहे दाखवायचं असेल तुम्ही मोबाईलवर गाणी लावू शकता, फटाके फोडू शकता, डबे वाजवू शकता. बिबट्या हा निशाचर प्राणी आहे, बरोबर आहे का? बरोबर आहे. सांगा ना त्याविषयी. कॅट फॅमिलीमध्ये 3ही प्राणी जे आहेत, वाघ, बिबट आणि लायन, हे सगळे निशाचर प्राणी आहेत. निशाचर प्राण्यांमध्ये म्हणजे निसर्गाची देण आहे त्यांना, की त्यांचे बुबुळ जे असतात त्यामध्ये अशी रचना असते की थोडाही प्रकाश असेल तर त्यांचे बुबुळ मोठे होतात, जास्त प्रमाणात प्रकाश खेचतात आणि अंधारात पण ते दिवसासारखं पाहू शकतात. आपला कुत्रा पण ज्या प्राण्यांच्या डोळ्यामधून बॅटरी मारतो आणि रात्रीचे डोळे चमकतात, ते सगळे प्राणी रात्री पण तेवढे स्पष्टपणे पाहू शकतात. आपल्या डोळ्यामध्ये आपले डोळे चमकणार नाही, पण ते प्राण्यांचे चमकतात कारण ते निशाचर असतात. तर निशाचर प्राण्याचं दिनक्रम जो असतो तो सूर्यास्तानंतर चालू होतो आणि सूर्योदयाला तो संपतो. म्हणजे सूर्योदय झाला की ते कुठेतरी आसरायला गेलेले असतात आणि परत आसरा करून झाला की मग परत सूर्यास्ताच्या वेळेस ते शिकारीसाठी भटकत असतात. तर याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. तुमचे तृणभक्षीचे प्राणी असतात ते दिवसभर चरतात, रात्री जाऊन कुठेतरी मैदानामध्ये ते रवंथ करत बसतात. जशी तुमची गाय म्हैस रवंथ करताय तसं तुमचं बेकर पण रवंथ करणं, निलग्या पण रवंथ करते, सांबर पण रवंथ करतं. तर ते रवंथ करताना ते थोडे बेसावध असतात आणि मांसभक्षी प्राणी निशाचर असल्यानं ते इझिली त्यांना ते वासावनं समजतं की ते हा कळप आहे. मग त्या कळपातला वीक प्राणी कुठला आहे ते पण ते ओळखू शकतात आणि ते ओळखल्यानंतर ते त्याचा पाठलाग करून त्यांना अटॅक करतात. त्यामुळे ते एकमेकाचं जे म्हणजे जीवन चरित्र आहे ते एकमेकावरच अवलंबून आहे, अन्न साखळीप्रमाणे. त्याच्यामुळे यांचा उदरनिर्वाह होतो मांसभक्षी प्राण्यांचा. बिबट्या पाहिल्या खराब एकाने पण नाही पाहिला. बिबट्या बघितला, मी बिबट्या बघितला, दौंडी पिटली जाते. आणि मग आता आम्ही गाडीतनं येताना ना काय झालं, आम्ही पाठी बसलेलो, बाईकवरती माणूस
भेटला का तो वाघ? पकडला का त्याला? सिंगल म्हणून विचारले. आलं का लक्षात? नाही, तो तेच बोलत होता की आम्हाला लवकर यायला लागतंय काळ पडायच्या आधी. आता साहेबांचा एवढा अभ्यास आहे त्याच्यामध्ये, त्यांनी बरेच हे केलेलं, मी पण पारखला होतो भरपूर. त्याच्यामध्ये हे सायंटिफिक सगळं जे साहेबांनी सांगितलं पूर्ण सायंटिफिक दृष्ट्या त्याच्यावर रिसर्च होतं नॅशनल पार्कमध्ये. बिबटे का वाढले, कसे वाढले. आता आपल्याला प्रिकॉशनचा जो भाग आहे तो गावामध्ये प्रिकॉशन करायचं आहे. तुम्हाला सर्वांना एवढ्यांना बोलवायचं कारण काय आहे की सध्या असं काही अप्रिय घटना घडू नये. जो आपला जो बिबट्याचा जो प्रवास आहे तो कुठून कुठपर्यंत यायचा आम्ही त्याच्यामध्ये थोडं रिसर्च केलं. तर कुठली घरं येतील, काय होईल. आता जे साहेबांनी सांगितलं हे तुम्हाला सर्वांना ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत की आपल्याला घरातून बाहेर निघताना रात्रीच्या वेळेला बॅटऱ्या सोबत ठेवायच्या, गाणी लावायची, एकाच एक पाहिजे. कारण जोपर्यंत त्याचा इथे अस्तित्व आहे तोपर्यंत आपल्याला सावधता बाळगणे आहे. दुसरी गोष्ट, काही अफवा निघतील की बाबा आला ह्या 2-3 दिवसात पगमाग पाहिले आम्ही, तिथे आवाज आला. आता त्यांनी स्वतः रेकॉर्ड केलेला म्हणजे त्याने समोर गेलं पण त्याने बिबट्याला पाहिलेलं नाही म्हणजे सांगायचा उद्देश. अशा काही गोष्टी घडतील तर त्या सर्वप्रथम त्या इथे आपल्या त्या पसरू नये याची जरा दक्षता ठेवा. की काय असतं व्हॉट्सअपला, सोशल मीडियाला आपण त्वरित ती गोष्ट पसरवतो. तर ती पसरवायच्या आधी तुम्ही सगळे सुज्ञांना ती पहिलीच शहानिशा करा की बाबा ही गोष्ट खरंच खरी आहे का. त्याच्यानंतर आता आपली काही दिवसानंतर आता भातं लावलेली आहेत, थोड्या दिवसांत भात मोठं होईल, त्याच्यात त्याला लपायला अजून जास्त वाव भेटेल. तर तोपर्यंत तरी आपण त्याच्यावर मार्ग काढूच तोपर्यंत. पण हा जो पिरियड आहे तुमच्या कडेचा एरिया विभाग आहे, आता एक घरापासून डिस्टन्स भरपूर आहे. आम्ही थोडं बघितलं की त्याला लपण्यासाठी भरपूर क्षेत्र आहे. तर ह्या थोड्या आता येताना त्या काका कोण आले ते बॅटरी मारतच आले तर ते आम्हाला विचार होते इकडे का बॅटऱ्या मारते. तर त्यांच्या मनात भीती राहिली की इकडेच कुठेतरी बसले की काय. म्हणजे एक गोष्ट जे आपल्याला सर्वसामान्य प्रश्न पडतात तसं आहे, लोकांच्या मनात भीती राहते. मग तुम्ही असं केलं नाही की मग दुसऱ्या गावातली लोक पाहुणा येणार आहे तो काय बोलणार, अरे यांच्या गावात वाघ आहे जायला नको. ह्या सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या असतात तर त्या थोडं जाणीवपूर्वक आपल्याला लक्ष ठेवायला लागतं या गोष्टींमध्ये. आपलं बिबट जो आहे ना, तुमचं लॅब्राडोर कुत्रा माहिती असेल ना, भरलेला असतो गड घरात, त्या साईडचा हा प्राणी असतो. गावठी कुत्र्यापेक्षा मोठा, बकरीपेक्षा लहान आणि भरलेला. मादी बारीक असते, नर आहे थोडे फॅटी असतात. बरोबर. याच्यामध्ये यांच्यात मिशा असतात, नाकाचे मांस असतात. बरोबर. आणि त्यांच्या पूर्ण शरीरावर रिंग असतात, रिंग्स. चित्यावर टिपके असतात, त्याच्यावर असे गोल गोल रिंग असणार काळ्या रंगाच्या. आणि त्याच्या आतमध्ये तांबूस रंग असणार. इंग्लिशमध्ये किंवा तुम्ही गुलाब घेतलं, एखादी कळी गुलाबाची शाईमध्ये बुडवली आणि कागदावर ठसा उमटवला तर तो ठसा जसा येईल तसा ठसा त्याच्या शरीरावर असतो, काळा आणि तांबूस रंगाचा. त्याला रोजेट पॅटर्न म्हणतात. आपले हाताचे बोटाचे जे ठसे वेगळे असतात ना, वेगवेगळे, तसे प्रत्येक बिबट्याचे रोजेट पॅटर्न हे वेगवेगळे असतात. मी मगाशी तुम्हाला बोललो की आम्ही नॅशनल पार्कला सगळ्या लेपर्डचे फोटो काढले आणि ते ओळखून ठेवले, जसं आधार कार्ड आहे तसं. तर हे कशावरून आम्ही ओळखले लेपर्ड, सगळ्यांवर रोजेट पॅटर्न होते, चेहऱ्यावरून तो ओळखता येणार नाही. तर आम्ही लेपर्डचे डावीकडची बाजू उजवीकडची बाजू दोघांचे फोटो काढतो आणि मग ते फोटो आम्ही मॅच करतो. मॅच करताना डावी मांडी किंवा उजवी मांडी याच्यापैकी एकच गृहीत पकडायचं आणि तीच मांडी सगळ्यांची डाव्या साईडची फोटो चेक करत राहायचे. एक चौकोन करायचा 1 इंचाचा, त्या इंचाचे रोजेट पॅटर्न मॅच करायचे. जेवढे रोजेट पॅटर्न मॅच होतील ते फोटो म्हणजे एका बिबट्याचे, जेवढे मॅच नाही होणार ते वेगवेगळ्या बिबट्याचे. मग असे अनमॅच फोटो किती आहेत तेवढे ते नंबर्स बिबट्याचे, ती संख्या बिबट्याची. तर असे आम्ही 100% लेपर्डचे फोटो काढून ठेवले की कुठला लेपर्ड कुठे भेटला, म्हणजे ॲक्सिडेंटमध्ये भेटला, फोटो काढला, पॅटर्न मॅच केलं की आम्हाला समजते की हा लेपर्ड या एरियातला होता. इकडे विहिरीतला लेपर्ड काढला, हा लेपर्ड कुठला आहे, फोटो काढला गेला हे समजतं हा लेपर्ड या इकडचा आहे. तर ते त्याचं ओळख त्या रोजेट पॅटर्नवरून आपल्याला समजते.
तो अगदी तुमच्या गुडघ्याच्या खाली उंचीचा असतो, तुला भरलेला असतो, मादी असेल थोडी बारीक असते आणि अंगावर काळ्या रंगाच्या रिंग्स असतात, रोजेट पॅटर्न असतात. डोळे आणि कान हे तीक्ष्ण असतात आणि समजा समोर तुम्हाला दिसला इन केस, त्याला जर तुमच्यावर हल्ला करायचा आहे तर अगदी तुमचं जवळ अंतर आहे तर त्याची शेपटी ही उंच असणार आणि अशी हालत असणार शेंडा. ही शेपटी हालते म्हणजे तो विचारात आहे आणि तो काहीतरी मुवमेंट करणार आहे. आणि कान हे पुढे आलेले असतात. ओके, कान खाली असतील पाठीमागच्या बाजूला रिलॅक्समध्ये, शेपटी खाली असेल, तो प्राणी तुम्हाला काहीच करणार नाही. बरोबर. तुमची गावठी मांजर पण आहे, ते दोघांना ते झुलवा तेव्हा तुम्हाला कळेल त्यांची शेपटीची सळ होते, एकमेकाला ते कसे अटॅक करतात. ते गावठी मांजर आणि रानटी मांजर, पण दोघांचं बिहेवियर पॅटर्न आहे ऑलमोस्ट 80% सेम. बिबट्या पाण्यात असला तरी 25 फुटापर्यंत उडी मारतो. साधारण तो 16-17 फुटापर्यंत इझिली उडी मारू शकतो. बिबट्यामध्ये आणि आपल्यामध्ये किती अंतर कारण असतं? बिबट्याचं वजन जे असतं ना साधारण 25 किलो मादीचं, 35 किलो मादीचं राहू शकतं आणि 60-65 किलोपर्यंत नराचं वजन जातं. आणि त्यांच्या हातापायात आणि मानेत प्रचंड शक्ती असते. म्हणजे हे आपण कुठल्याही माणसाला पकडतो कसं मानेला पकडून आपण त्याला पकडतो ना, तर हे मसल त्यांच्या इथे स्ट्रॉंग असतात. त्यामुळे बिबट्याची मादी पण त्या पिल्लांना पकडताना मानेलाच पकडते तोंडामध्ये, कारण तिथे दात लागत नाही किंवा ते मस्क्युलर पार्ट असल्यामुळे बाकी कुठल्या तिकडनं मोठ्या श्वासनलिका किंवा अन्ननलिका त्या भागात नाही गेलेल्या नसतात, तर डॅमेज त्यांना काही होत नाही. त्याच्यामुळे कुठल्याही मांजरीला पकडताना आपण त्याच्या मानेच्या वरच्या भागाला पकडतो, कारण ते मसल स्ट्रॉंग असतं. माणसाचं उलट आहे, माणसाचं खूप नाजूक असते मान, त्याच्यामुळे दाबली तरी माणूस दगात जातो, पण तर बिबट्या जाऊ शकत नाही. हातात आणि पायात दोन्ही ठिकाणी त्यांची मजबूत स्ट्रेंथ असते. आपले जसे पंजे आहेत ते त्यांचे पंजे असतात, फक्त हे नखं बेंड असतात, म्हणजे आतमध्ये लपवलेले असतात. हा अंगठा वरती आलेला असतो, ह्या अंगठा ह्या लोकेशनला येतो आणि त्याचा ठसा मग असा पडतो. पण जेव्हा तुला हल्ला करायचा आहे तेव्हाच तो नख बाहेर काढणार. तुमची डोमेस्टिक गावठी मांजर घ्यायची आणि तिच्या पहिल्या हात पकडून असं इथे दाबायचं, हे दाबलं गेलं की नख बाहेर येणार. बघितलंय कोणी करून? दुसरं बटन दाबलं की दुसरं नख बाहेर येणार. तर जेव्हा त्यांना आक्रमण करायचं, हल्ला करायचं, तेव्हा ते नख स्वतःच्या इच्छेने बाहेर काढतात. हल्ला नाही करायचं, नख आतमध्ये असतात. हा अंगठा इथे शेप घेतो, पण जेव्हा त्याला ग्रिप करायची आहे तेव्हा तो पूर्ण अशा पंजानेच तो ग्रिप करतो, नखही ओपन करतो आणि हात पण असा ओपन करतो आणि तो इझिली असं एखाद्या ओंडक्याला पकडू शकतो झाडाला आणि हे दोन पाय खालून असे मारतो. जसं आपण याच्यावर चढतो ना ताड्या झाडावर किंवा माड्यावर चढतो ना आपण, त्या पोझिशनमध्ये ते कुठल्याही झाडावर इझिली चढू शकतो हातात आणि पायात ताकद असल्यामुळे. आणि शेपटी कशासाठी असते? बॅलन्स करायला. आणि शेपटीने जसं उचलून ठेवला तरी तिची पूर्ण बॉडी तो लिफ्ट करू शकतो, म्हणजे आपण तो लटकवू शकतो, त्याला काहीच नाही होणार, कारण तेवढी पॉवरफुल मस्क्युलर त्याची शेपटी पण असते. नेहमी ताकद शेपटीत असते असं म्हटल्याला हरकत नाही. आणि शिकार जी असते, म्हणजे त्याने 80 किलोची शिकार केली आणि तो बिबट्याचं वजन 50 किलो आहे, तो इझिली त्याला मानेत पकडून तोंडात पकडून 15 फूट 20 फूट 25 फूट झाडावर चढून तो टांगून ठेवू शकतो, जेवढी त्यामध्ये क्षमता आहे. वजनापेक्षा डबल उंचीचा शिकार तो कॅरी करू शकतो किंवा नेऊ शकतो. तो माणूस येत नाही, घाबरायचं टेन्शन नाही. आपल्याकडे वळालं जोपर्यंत तो आता कुठल्याही माणसाला त्रास देत नाही तोपर्यंत आपली ॲक्टिव्हिटी काय राहील?
आपण पूर्णपणे जर ट्रेकिंग करणार, त्याचा स्वभाव गुण, त्याचं गाईड कुठल्या कुठल्या भागात तो फिरतो आहे, तो कशा पद्धतीने फिरतोय, फिरताना तो लोकांना त्रास देतोय किंवा नाही देतोय, का तो सुवर्ण मध्य साधून तोच चालतोय का, ते आपण पाहू. सुवर्ण मध्य कुठेतरी तुटत असेल त्यावेळेस डिपार्टमेंट ॲक्टिवेट होऊन त्याचा बंदोबस्त करेल. ॲक्सिडेंटची वाट बघायची का आपण? असं म्हणता येत नाही. ॲक्सिडेंट होण्यापूर्वी बरेचसे लक्षणं असतात, ते सिम्पटम त्याचे अजून काही दिसत नाही आहे. कारण तो पूर्णपणे गावात आला हे आपण सांगू शकत नाही, पण गावाच्या पेरीफेरीला फिरतोय, तर त्याची पुढची मुवमेंट काय आपल्याला पाहावी लागेल. आता बिबट्याच्या सोबत तरसही आहे आपल्याकडे. हम्म. तर तुम्ही जे बिबट्याचं सांगितलं त्याबद्दल तरस त्याचे ॲक्शन काय असणार आहे, तो कशा पद्धतीने हालचाल असते त्याची, किंवा तो काय काय करू शकतो? तरस हा मिश्र मांसाहारी प्राणी आहे आणि हा कॅव्हेंजर प्राण्यांमध्ये येतो. त्याच्यामुळे निसर्गाची स्वच्छता राखण्याचं काम हे तरसाचं आहे किंवा लांडगे कोल्हे यांचं असतं. तर जेव्हा हे मांसभक्षी प्राणी मोठी शिकार करतात किंवा लहान शिकार करतात आणि त्यांचं जे 3-4 दिवसानंतर वेस्ट असतं ते साफसफाईचं काम हे तरस करत असतात. तरस हा आपल्या डोमेस्टिक कुत्र्यापेक्षा आणि बकरी एवढा हा प्राणी आहे आणि हा श्वान कुळातला असल्यामुळे आपल्या गावठी कुत्र्याकडे सगळं त्याचं बिहेवियर पॅटर्न असतं आणि हा सहजासहजी मोठ्या प्राण्यांवर हल्ला करत नाही. हा आयतं भेटेल, इझी भेटेल किंवा अगदी लहान पक्षी, कोंबडी वगैरे किंवा तुमचे उंदरं, उशी, हा त्याचा नॅचरल प्रेवेस आहे. त्याच्यामुळे त्याचा विशेष माणसांना असं काही धोका नाही. पण कुठल्याही वन्य प्राण्याच्या आपण प्रमाणापेक्षा म्हणजे सुरक्षित अंतर न ठेवता जवळ गेलो तर प्रत्येक वन्य प्राणी हा माणसाला घातक आहे. त्या संदर्भात काय सुरक्षितता घेतली पाहिजे? प्रत्येक प्राण्याची मानवी संपर्क येताना आपण सेफ्टी डिस्टन्स, सुरक्षित अंतर हे ठेवणं महत्त्वाचं आहे. ते सगळ्यात महत्त्वाचं प्रिकॉशन आहे. महाराष्ट्र माझासाठी नरेश पाटील भिवंडी.